पहा आता. सो अवर न्यू टायटल इज व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर काल मी तुम्हाला मॅथमॅटिकल सांगत होतं काय रिलेशन आहे मॅथमॅटिकल हे Q इक्वल टू U प्लस W. ठीक आहे. आता हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल याच्यामध्ये लक्षात इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता याच्यामध्ये पहिले दोन केस आहे. पहिली केस आहे पॉझिटिव्ह वर्क आणि दुसरी केस आहे निगेटिव्ह वर्क. तर आपल्याला माहीत आहे की पॉझिटिव्ह वर्क आपल्याला कशामध्ये मिळते एक्सपान्शनमध्ये मिळते कॉम्प्रेशनमध्ये मिळते एक्सपान्शन आणि निगेटिव्ह वर्क कशामध्ये मिळते कॉम्प्रेशन. तर तेच आपल्याला इथं लिहायचं आहे पहिलं म्हणजे पहिलं कन्सेप्ट आपला पॉझिटिव्ह वर्क पॉझिटिव्ह एक्सपान्शन वर्क लिहा त्याच्यापेक्षा एक्सपान्शन वर्क किंवा यालाच मग तुम्ही लिहू शकता पॉझिटिव्ह वर्क. दोन्ही लिहा. आता पहा इकडे कोणतं एक्झाम्पल कन्सिडर करतो नेहमी आपण बस पिस्टन सिलेंडरचा. दुसरा एक्झाम्पल आपल्यापाशी नाही. आता आपण पिस्टन सिलेंडरचं एक्झाम्पल कन्सिडर केलं. आता पुस्तकात त्यांनी अशी डायग्राम दिली आहे हॉरिझॉन्टल म्हणून मी अशीच काढली. व्हर्टिकल काढू शकतो आपण नो प्रॉब्लेम. व्हॉट इज दिस इज द सिलेंडर. हे काय आपलं सिलेंडर बरोबर आहे. नंतर या सिलेंडरच्या आतमध्ये काय फिट करतो आपण पिस्टन आणि ती सगळी अरेंजमेंट कशी असते फ्रिक्शनलेस मासलेस आणि स्मूथ असते एकदम बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण पिस्टन फिट केलं. दिस इज द पिस्टन विल बी देअर्स. ठीक आहे. हे पिस्टन आपण याच्यामध्ये फिट केलं. दिस इज द पिस्टन विल बी देअर. ठीक आहे. याच्यामध्ये काय फिलअप केलं आपण आता गॅस याच्यामध्ये फिलअप केला आपण. हा जो गॅस आहे हा गॅसलाच काय म्हणतो आपण म्हणजे सिस्टीम आहे आपली ती बरोबर आहे. ते गॅसच काय आपल्यापाशी सिस्टीम बरोबर आहे. मग आता पहिलं कन्सिडर करता आपण एक्सपान्शन वर्क किंवा त्यालाच म्हटलं आपण पॉझिटिव्ह वर्क. तर एक्सपान्शन वर्कमध्ये काय होणार आहे सांगा काय होते एक्सपान्शन वर्कमध्ये. जसं आता आपण याच्यामध्ये कन्सिडर केलं काय कन्सिडर केलं आपण याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहिला समजा कन्सिडर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट बरोबर आहे. आणि कसं नेचर आहे ते द पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट कशी आहे ती पूर्ण आपल्याला माहीत आहे. कशी आहे फ्रिक्शनलेस आणि मासलेस बरोबर आहे. म्हणजे हे जो असं होतं कसं आहे फ्रिक्शन नाही आहे आणि मास कसं आहे आपण पूर्ण सिस्टीमचं एकदम कमी करताय असं पूर्ण भारी करताय का एकदम अजून नाही. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट इज फ्रिक्शनलेस आपण असं लिहून घेऊ. ॲक्च्युली तसं होत नसते कधी. हे आयडियल सिच्युएशनमध्ये आहे फ्रिक्शन राहणारच आहे. ठीक आहे फ्रिक्शनलेस. इथं कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन नाही आहे. आता याच्यामध्ये जो गॅस कन्सिडर केला आहे आपण तो गॅसच आपल्यासाठी काय आहे सिस्टीम आहे बरोबर आहे. तर आपण याच्यामध्ये लिहिलं आहे गॅस कन्सिस्ट इन अ पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट ओके. आणि तो गॅसच आहे आपला. द गॅस इज कॉल्ड ॲज इसका आपल्यासाठी सिस्टीम आहे ती गॅस इज कॉल्ड ॲज सिस्टीम. हा पॉईंट आपण याच्यामध्ये मेन्शन केला. आता मला सांगा जेव्हा इथं एक्सपान्शन वर्क होणार एक्सपान्शन कधी होत असते सांगा मला टेम्परेचर कम होने के बाद. उसके बाद में दूसरा क्या रीज़न है वो इंटरनल एनर्जी कम होने के बाद बराबर है. ये दो रीज़न अपने पास में. टेम्परेचर कम हो गया तो फिर क्या कम होगा बराबर है. ये दोनों भी पॉइंट ध्यान में रखना है. टेम्परेचर रिड्यूस इंटरनल एनर्जी डिक्रीज. इंटरनल एनर्जी डिक्रीज हो जाएगा तो पिस्टन क्या हो जाएगा फिर तुम्हारा एक्सपांड हो जाएगा. ऐसा कॉम्प्रेस होगा क्या देयर इज अ एक्सपांशन ऑफ द वर्क.
मग आता एक्सपान्शन झालं तर पिस्टन कुठे जाणार, आता इकडे साईडमध्ये मूव्ह होणार, आउटसाइड मूव्ह होणार. आलं लक्षात. त्यांनी कोणता शब्द वापरला इथं, मोशन ऑफ पिस्टन आउट. ठीक आहे, ते काही लिहू शकता तुमच्या मनात, डिपेंड. आता तर इकडे झालं हे मोशन ऑफ अ पिस्टन. ठीक आहे, आणि कसं मोशन आहे, आउटसाइड अशा डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, आउटसाइड मोशन. ठीक आहे, मोशन ऑफ अ पिस्टन. मग आता एक्सपान्शन वर्क होते तर हे जे पिस्टन आहे, बरोबर आहे, पिस्टन सिलेंडर, याच्यावरती कोण फोर्स लावते सांगा. हे जे पिस्टन असं आहे का नाही, ऐसा पिस्टन है, ये इधर से मूव हो जा रहा, तो याच्यावरती कोण फोर्स लावत आहे, गॅस फोर्स लावत आहे. कारण का गॅस का बरं फोर्स लावत आहे, कारण का तो काय होत आहे, एक्सपांड होत आहे, असा वाढत आहे तो. येस ऑर नो, येस, बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये काय झालं, व्हेन गॅस इज एक्सपांड, when gas is expand the gas molecules exerted pressure या force, exerted the pressure or force कशावरती लावणार ते, ह्या पिस्टनच्या सरफेसवर. yes or no, yes. the gas molecules exerted the pressure or force on the piston area, on the piston surface area, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी फोर्स लावला तर हे पिस्टन काय होणार, मूव्ह होणार. पिस्टन कम आउटसाइड द सिलेंडर्स. येस ऑर नो, येस. तर व्हेन द गॅस इज एक्सपांडेड बाय द गॅस मॉलिक्यूल exert the pressure on the piston surface area and piston is moved outside the cylinder. बरोबर आहे. मग आउटसाइड द सिलेंडर आलं या साईडमध्ये, तर इथं जे वर्क मिळालं आपल्याला, मग ते कसं मिळालं वर्क आपल्याला, पॉझिटिव्ह वर्क. ओके, म्हणजे इथं झालं मग कुठली कंडिशन, द वर्क इज प्रोड्यूस बाय द सिस्टीम. बरोबर आहे, कारण सिस्टीम इथं कोण आहे, आता गॅस. या गॅसनं काय केलं, हे लोटलं असतं लक्षात. वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन, कशावरती केलं त्यांनी, सराउंडिंगवर. कारण का याच्या आजूबाजूला पूर्ण काय आहे, सराउंडिंग. हे पिस्टन असं मूव्ह होणार तर कशावरती, तो कशाला लोटणार आहे, इथं हे पूर्ण सराउंडिंगचे गॅस मॉलिक्युल्स. बरोबर आहे. तर वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग, हे पॉईंट असे लक्षात ठेवायचे तुम्ही. ओके, आणि हेच जे वर्क आहे म्हणजे एक्सपान्शन वर्क, द वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. ओके, आणि दिस वर्क असं इथे लिहू शकता, दिस वर्क इज, कंटिन्यू करू शकता तुम्ही, दिस वर्क इज, विच वर्क इज पॉझिटिव्ह वर्क. येस ऑर नो, येस. इथे लिहू शकता तुम्ही, एक्सपान्शन वर्क इज पॉझिटिव्ह वर्क. एक्सपान्शन वर्क इज expansion of a gas, expansion of a gas is positive work. समजलं सगळ्यांना, एकदम सिंपल. म्हणजे जे सिस्टीम वर्क करेल, म्हणजे फोर्स लावेल या पिस्टनवर आला, पिस्टन मूव्ह झालं. जसं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं, गॅसची सिलेंडर अरेंजमेंट, हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे आपल्या गॅसचं, जे आपली गाडी आहे समजा. ठीक आहे, हे समजा याचं पिस्टन, बरोबर. इथं असते इनलेट वॉल, हा झाला एक्झॉस्ट वॉल, आणि हे झाला तुमचं फ्युएल इंजेक्टर्स. बरोबर आहे. इनलेट वॉल, हा आउटलेट वॉल, आणि हे फ्युएल इंजेक्टर. हे कोणती पोझिशन असते तुमची, BDC, आणि ही असते कुठली, TDC. इथं असते क्रँकशाफ्ट. ती क्रँक अशी घुमते गोल. क्रँक घुमली तर सगळ्यात पहिले समजा तुमची जे पोझिशन आहे, सगळ्यात पहिले तुमचा हा जो अरेंजमेंट आहे पिस्टन, सगळ्यात स्टार्टिंगली इंजिनमध्ये हे कुठं असते समजा, हे वर असते इथं समजा असं. ठीक आहे, सगळ्यात स्टार्टिंगला जसं आपण गाडी चालू करतो त्या टायमावर, जशी गाडी चालू होगी अपनी, चालू करायच्या पहिले, व्हायच्या स्टार्टच्या पहिले, जसं आपण किक मारतो गाडीले, किक मारतो का नाही, किक मारतो म्हणजे कोणाला फिरवतो आपण, त्या क्रँकला फिरवतो. आता चाबीवर आली,
चाबी म्हणजे आता बॅटरी त्याला फिरवते, बॅटरी म्हणजे करंट सप्लाय होते, करंट सप्लाय झाली की ती क्रँक फिरते, बरोबर. दोन्ही अरेंजमेंट आहे. आता बॅटरी प्लस किक, किक मारणे म्हणजे काय करणे, त्या क्रँकले फिरवणे. क्रँक म्हणजे आपली व्हील असते असं गोलवालं, सायकलचा चक्का कसा आहे त्या टाईपमध्ये व्हील असते एक. मग आता हे पिस्टन कसं येणार मग खाली, असे चार वेळा ही प्रोसेस असते तिथं. देट इज 4 टाइम दिस प्रोसेस, म्हणून त्याला आपण 4 स्ट्रोक इंजिन म्हणतो. कुठलं इंजिन? 4 स्ट्रोक इंजिन. तिथं 4 वेळा ही प्रोसेस होते, मग तेव्हा पॉवर प्रोड्यूस होते. मग जसं हे झालं फर्स्टमध्ये, मग हे पिस्टन काय येणार खाली, म्हणजे हे आलं TDC पासून कुठं BDC मध्ये, म्हणजे हे आलं असं खाली आलं. तर इथं वर्क झालं काय? वर्क नाही झालं इथं, आलं लक्षात. फक्त हा व्हॉल्व ओपन झाला इथला आणि याच्यामध्ये पूर्ण काय झाली, एअर एंटर झाली. एअर म्हणजे काय, तुमची पूर्ण गैस है, एयर एंटर झाली याच्यामध्ये. पिस्टन नीचे आ गया, पिस्टन जैसा नीचे आ गया तो ऊपर का जो इनलेट का दरवाजा है वो खुल गया. इनलेट का दरवाजा खुल गया तो इनलेट में से सराउंडिंग की एयर अंदर घुस गई. काय में घुस गई? वो सिलेंडर के अंदर, बरोबर आहे. मग आता जसं याच्यामध्ये घुसली, हा दरवाजा जो आहे मग इनलेटचा हा बंद होऊन जातो, बंद झाला हवा. मग इथं असते आपलं हे जिथून पेट्रोल येते आपलं किंवा डिझेल येते, आणि हा बाहेरचा दरवाजा आउटलेट वॉल. मग आता इथं आल्यानंतर त्याची इंटरनल एनर्जी वाढली आहे काय? नाही, कमी आहे. मग आपण काय करू, मग परत तिसऱ्या वेळेस पिस्टन काय जाणार, वर जाणार, बरोबर आहे. पिस्टन वर गेलं परत कुठल्या ह्या पोझिशनवर. हीच डायग्राम, हे पिस्टन इथून जाता परत काय गेलं, वर गेलं. पिस्टन वर गेलं म्हणजे काय केलं त्यांनी, एअरला काय केलं, कॉम्प्रेस केलं. जेव्हा कॉम्प्रेस करतो आपण तर काय वाढते, प्रेशर वाढते. प्रेशर वाढलं की काय वाढणार, टेम्परेचर. म्हणजे ऑटोमॅटिक इथं तुमचं प्रेशर पण वाढलं आणि टेम्परेचरसुद्धा वाढलं. जसं हे प्रेशर आणि टेम्परेचर वाढलं आणि पोझिशन कसं झाली आपली, कॉम्प्रेस. आता हे कॉम्प्रेस कोणं केलं, आपण केलं. आपण गाडीची किक मारवायला जोरजोरात, ते कॉम्प्रेस झालं. प्रेशर पण वाढलं आणि टेम्परेचर. मग इथं जे हे फ्यूल इंजेक्टर आहे हे डायरेक्ट काय इंजेक्ट करते, मग पेट्रोल तिथून इंजेक्ट होऊन जाते लगेच बिलकुल. जसं तुमची कॉम्प्रेशनची पोझिशन आली डायरेक्ट फ्युएल बाहेर येते. जसं हे फ्युएल आलं इथंच काय होऊन जाईल, मग पूर्ण कंबशन होऊन जाईल, पूर्ण जळून जाईल. ते पूर्ण जळल्याबरोबर सगळं एकदम जळलं पूर्ण. जसा हा जळला तसा हा पूर्ण काय करेल, याच्यावरती काय करेल, फोर्स लावेल. कशावरती, या पिस्टनवरती पूर्ण असा फोर्स लावेल. फोर्स लावला म्हणजे काय झालं, मग तिथं परत एक्सपान्शन झालं. मग एक्सपान्शनमध्येच जसं एक्सपान्शन होते तेव्हाच आपली गाडी एका जागेवर दुसऱ्या जागेवर मूव्ह होते. तभीच आपली गाडी एक जगह से आ जाएगी फिर दूसरी, ते प्रोसेस मग सतत चालू राहते, आलं लक्षात. मग चौथी प्रोसेस परत काय येणार तुमची, पूर्ण एक्सपान्शन. हे पिस्टन परत खाली आलं, पिस्टन वन्स अगेन रीच दिस पोझिशन्स पूर्ण. आणि हे पूर्ण तुमचं वर्क कोणतं आहे, मग परत एक्सपान्शन वर्क. आणि ह्याच पोझिशनमध्ये तुमची गाडी एका जागेवर दुसऱ्या जागेवर मूव्ह झाली म्हणजे आपल्याला काय भेटलं, मग तिथं वर्क मिळालं. एक्सपान्शनच नाही झालं तर गाडी मूव्ह होणार आहे का तुमची, नाही, आलं लक्षात. तर दिस एक्सपान्शन वर्क विल बी देअर्स अँड अवर व्हेकल इज मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, आलं लक्षात. सो दॅट इज कॉल्ड ॲज दिस वन इज एक्सपान्शन वर्क. म्हणजे हे जे गॅसचे मॉलिक्युल्स आहे हे काय झाले, एक्सपांड. यांनी कोणावरती फोर्स लावला, पिस्टनवरता, आणि पिस्टन एका जागेवरून काय झालं दुसऱ्या जागेवर मूव्ह झालं. त्यालाच काय म्हणतो आपण, एक्सपान्शन वर्क. आणि एक्सपान्शन वर्क कसं असते, नेहमी पॉझिटिव्ह, लक्षात. आणि त्याला आपण कसं वाचतो, वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम. हा शब्द लक्षात ठेवायचा, वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. दिस वर्क इज विच वर्क, पॉझिटिव्ह वर्क. समजलं सगळ्यांना, काही अडचण असेल तर विचारा. सगळं क्लिअर आहे, ठीक आहे. लिहून घ्या यायला लागेल फटाफट 2 मिनिटात. दुसरं पहा आता, इकडं बघून घ्या आता सगळं. सेकंड जे आहे आपलं, सेकंड कोणतं आहे आपलं आता, व्हॉट इज कॉम्प्रेशन वर्क. म्हणजे एक्सपान्शनचा शब्द खोडला मी, सरळ सरळ इथं काय टाकला आता, कॉम्प्रेशन्स, ठीक आहे. कॉम्प्रेशनमध्ये काय करणार आता आपण, निगेटिव्ह वर्क. म्हणजे आपण त्याला असं दाबणार आता, कशाला, पिस्टनला, बरोबर आहे. म्हणजे हा झाला तुमचा आता निगेटिव्ह वर्क, बरोबर आहे. मग आता पिस्टन जे आहे, मोशन ऑफ द पिस्टन कसं होणार आहे आता,
इनसाइड. आउटसाइड जाणार आहे का ते आता नाही. इकडे बघा सगळं जाणार इनसाइड मोशन. हे जे डायरेक्शनचा एरो आहे हा कसा असणार आहे आता असा साईडमध्ये. बरोबर आहे. बरोबर है. इधर देख लो सब जन अभी. बाकी एज इट इज गॅस इज अ सिस्टीम. हे सिलेंडर पिस्टन तेच बाकी लिहिलं आपण याच्यामध्ये. कन्सिडर द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट इज फ्रिक्शनलेस, मासलेस, मुव्हेबल. हा एक शब्द राहिला टाकाचा, मुव्हेबल. ओके. नंतर काय लिहिलं आपण गॅस कन्सिस्ट इन द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. गॅस इज कॉल्ड ॲज सिस्टीम. पिस्टन सिलेंडर ॲज कॉल्ड ॲज अ सराउंडिंग्स. बरोबर आहे. आता इथं काय करता आपण व्हेन गॅस इज कॉम्प्रेस. गॅसला काय करताय आपण आता कॉम्प्रेस करता है, उसको दबा रहे अपन. गैस इज कॉम्प्रेस. गैस को हमने दबा दिया. अब जैसे गैस के मॉलिक्यूल हम दबा रहे, अब कौन दबा रहे पिस्टन दबा रहा. म्हणजे आपण गाडीला किक मारली म्हणजे आपण दाबत आहे. तर हे जे पिस्टन आहे आता हे सोबत जाणार. असं सोबत जाणार तर हा कशाला कॉम्प्रेस करेल हे गॅसचे मॉलिक्युल्स. म्हणजे सगळे आता एरो ह्या डायरेक्शनमध्ये राहणार. पिस्टन इज मूव इनसाइड राईट. सो वेन गॅस इज कॉम्प्रेस द गॅस मॉलिक्युल्स. आता इथं गॅस मॉलिक्युल्स इन काय आता सांगा मला. इथं काय येणार आता वेन गॅस इज कॉम्प्रेस द गॅस मॉलिक्युल्स इज असीन काय आता इथं नाही. इथं काय येणार सांगा मला आता. आता हे मी उडून टाकतो हे स्टेटमेंट. काय इन थर्ड पॉइंट सांगा मला आता. व्हेन द पिस्टन मूव इनसाइड द सिलेंडर. जेव्हा पिस्टन कसं मूव होणार होता इनसाइड द सिलेंडर. नंतर काय होणार मग देन द गॅस मॉलिक्युल्स इज कॉम्प्रेस. द गॅस मॉलिक्युल्स इज कॉम्प्रेस. ते काय होणार पूर्ण कॉम्प्रेस होणार. बरोबर आहे. दब जाएंगे ना. म्हणजे हा पिस्टन जो आहे आता कोणावर ते फोर्स लावणार आहे गॅस मॉलिक्युल्सवर. बरोबर आहे. वेन द पिस्टन मूव इनसाइड द सिलेंडर द गॅस मॉलिक्युल इज कॉम्प्रेस. ओके. द पिस्टन exerted pressure or force. The piston exerted pressure or force on the system. सिस्टीम म्हणजेच काय रे आपली गॅस आहे याच्यावरती तो फोर्स लावेल. बरोबर आहे. मग आता इथं काय मग द वर्क प्रोड्यूस ऑन द सिस्टीम. वर्क आपण काय पे कर रहे अभी सिस्टीम पे कर रहे. द वर्क असं तर येईल या वर्क हे घेऊन टाकतो आता. अब इसको हम दबा रहे हैं. इसको दबा रहे अभी गैस के मॉलिक्यूल को. म्हणजे याचा अर्थ काय होते मग द वर्क डन ऑन द सिस्टीम. हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचं. द वर्क डन ऑन द सिस्टीम. किसने वर्क किया बाय सराउंडिंग. कारण पिस्टन आणि सिलेंडर आपल्यासाठी काय झालं इथं सराउंडिंग झालेलं आहे. सो वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग इज अ निगेटिव्ह वर्क. हे कुठलं वर्क असणार आहे आपलं निगेटिव्ह. म्हणजे याचाच अर्थ असा झाला आपल्यापाशी की कॉम्प्रेशन वर्क जे आहे कॉम्प्रेशन वर्क इज निगेटिव्ह. हे नेहमी काय असतात आपल्याकडे निगेटिव्ह असतात. समज में सबको परफेक्ट. ओके. पण आता मला सांगा बरं कॉम्प्रेशन वर्क निगेटिव्ह आहे पण कॉम्प्रेशनमध्ये काय करतो आपण टेम्परेचर वाढवतो की कमी करतो वाढवतो. कॉम्प्रेशन वर्क तर निगेटिव्ह आहे पण तिथं काय आहे हीट सप्लाइड आहे की नाही आहे. म्हणजे हीट सप्लाइड कशी आहे तिथं ती कशी आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. टेम्परेचर वाढत आहे ना म्हणजे हीट सप्लाइड कशी आहे पॉझिटिव्ह. इंटरनल एनर्जी काय आहे तिथं पॉझिटिव्ह.
हीट सप्लाईड वाढले म्हणजे टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढलं की काय वाढलं, इंटरनल एनर्जी. म्हणजे दोघंही कसे आधी आहे, व्हाईस वर्सा. म्हणजे हीट सप्लाईड, हीट जर पॉझिटिव्ह असेल तर वर्क काय असेल, निगेटिव्ह. आणि वर्क जर तुमचं पॉझिटिव्ह असेल तर हीट काय असेल, निगेटिव्ह. लक्ष सगळ्यांच्या, येस ऑर नो, येस. कारण कॉम्प्रेशन वर्क काय आहे, निगेटिव्ह. पण हीट सप्लाईड काय इथं, कारण हीट वाढत आहे, याचं टेम्परेचर वाढत आहे कॉम्प्रेशनमध्ये. इंटरनल एनर्जी सुद्धा इथं काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पण एक्सपान्शनमध्ये वर्क काय आपलं, पॉझिटिव्ह. पण हीट सप्लाईड काय आहे तिथं, हीट सप्लाईड आहे काय, तिथं काय हीट रिजेक्शन आहे. म्हणजे तिथं हीट काय झाली, लॉस झाली फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग. म्हणजे हीट काय आली तिथं, निगेटिव्ह. इंटरनल एनर्जी सुद्धा काय आली तिथं, डिक्रीज झाली, कमी कमी होत गेली. समझ में आया सबको. सो दिस इज द कन्सेप्ट यू शुड नो. वर्क डन ऑन द सिस्टम निगेटिव्ह, वर्क डन बाय द सिस्टम ऑन सराउंडिंग इज पॉझिटिव्ह. हीट सप्लाइड पॉझिटिव्ह, हीट लॉस निगेटिव्ह. आलं लक्षात. तर हे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, नोट डाऊन करून टाका सगळेजण लगेच. आता आपण ह्या ज्या दोन गोष्टी शिकलो आपण, कॉम्प्रेशन आणि दुसरं कुठला शिकलो आपण, एक्सपान्शन वर्क. कॉम्प्रेशनमध्ये काय झालं, पिस्टन असं आलं, बरोबर आहे. आणि एक्सपान्शनमध्ये परत पिस्टन असं गेलं. म्हणजे हे जे सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे ते काय झालं आपलं, कमी जास्त झालं. कॉम्प्रेशनमध्ये काय झालं, सिलेंडरचं व्हॉल्यूम कमी. एक्सपान्शनमध्ये परत तो त्याच्या कोणत्या पोझिशनवर आला, ओरिजिनल पोझिशनवर, बरोबर आहे. मग त्याच्यावरच आपलं एक डेरिव्हेशन घ्यायचं आहे, एकदम छोटं डेरिव्हेशन आहे. म्हणजे टोटल कंबाईन वर्क किती झालं ते. तर बघा आता डायग्राम काढली आपण, तीच डायग्राम आहे परत. यात उलटी काढली त्यानं. हे काढलं मी सिलेंडर, हे झालं आपलं सिलेंडर. ठीक आहे. सिलेंडरच्या आतमध्ये काय असते रे, पिस्टन असते. त्यात डायग्राम त्यांनी काढलेले आहे बरोबर. ठीक आहे. हे काढलं आपण. व्हॉट इज दिस इज द पिस्टन अरेंजमेंट. ही डायग्राम तुम्ही इथं सिंपल वेमध्ये काढू शकता, सरळ सरळ अशी सुद्धा आपण याला काढू शकतो. बरोबर आहे. दिस इज द सिलेंडर. हे काढणार तुमचं पिस्टन. तेच ते लिहायचं आपल्याला. तेच ते पूर्ण चॅप्टर होईपर्यंत हे एकच एक्झाम्पल घेणं आपल्याला, पिस्टन सिलेंडर. याच्यामध्ये काय आहे, गैस. त्या गैसलाच काय म्हटलं आहे अपन, सिस्टम. इसमें गैस भरा हुआ है, वो गैस को क्या हमने सिस्टम कहा. बरोबर आहे. आता दोन टाईपचे वर्क आपल्यापाशी, एक आहे कोणता, कॉम्प्रेशन वर्क, दुसरा काय आहे, बरोबर आहे. मग आता आपण याला आपण कन्सिडर केलं इनिशियली. ठीक आहे. आता इथून हा आपण याच्या घेतला स्टार्टिंगचा हा व्हॉल्यूम V1, बरोबर आहे. V1 इज अ इनिशियल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, बरोबर आहे. इनिशियल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. मग आता याला आपण आता कॉम्प्रेस करू आलो समजा. इफ यू कॉम्प्रेस, आता कसंही करायला तुम्ही कॉम्प्रेशन घ्या, एक्सपान्शन घ्या, तुमच्या मनावर डिपेंड आहे. कॉम्प्रेशन वर्क जर घेतला आपण तर त्याचा आन्सर काय येणार आपल्यापाशी, वर्क डनचं. कॉम्प्रेशन वर्कचा आन्सर काय येणार, निगेटिव्ह वर्किंग. आणि एक्सपान्शन वर्क जर कन्सिडर केला आपण तर तो फॉर्म्युला काय बनणार आपला, पॉझिटिव्ह बनणार. तर तुम्ही तिथं काही घेऊ शकता. यू कॅन कन्सिडर द कॉम्प्रेशन, यू कॅन कन्सिडर द एक्सपान्शन, युअर ओन चॉईस. कोणतंही तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात काही फरक पडत नाही. यानं कोणतं घेतलं पुस्तकवाल्यानं,
दोन्ही यांना तुम्ही सॉल्व करू शकता. यांनी समजा एक्सपान्शनवाला घेतला, लक्षात काही घेऊ शकता, तुमच्या मनावर डिपेंड आहे, व्हॉटेवर. ठीक आहे. आता आपण एक्सपान्शन कोणते घ्या, काही फरक पडणार नाही. आता एक्सपान्शनमध्ये च्या पहिली पोझिशन अशी आहे, म्हणजे हा तुमचा काय आहे इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे. नंतर मग एक्सपान्शन झाल्यानंतर कसा होईल तो असा होणार. याला समजा आपण आता ग्राफवर जर काढलं पी व्ही डायग्राम, तो ग्राफ कसा असेल तुमचावाला इन दिस वे. बरोबर आहे. एक्सपान्शन वर्कमध्ये ॲरो कुठे असेल सांगा, खाली असेल. राईट. म्हणजे ह्या कंडिशन आपल्याकडे अशा आल्या, कोणतेही घेऊ शकता तुम्ही, तुमच्या मनावर डिपेंड आहे. हा झाला P1, तर हा व्हॉल्यूम झाला V1. हे झाला प्रेशर P2, तर हा झाला व्हॉल्यूम V2. आलं लक्षात. आणि हे कोणतं वर्क कन्सिडर करताय आपण इथं, एक्सपान्शन. कोणतेही घेऊ शकता तुम्ही. एक्सपान्शन वर्क नेहमी काय असते, प्लस. बरोबर आहे. मग आता एक्सपान्शन वर्कमधलं पूर्ण सिस्टीम आपल्याला माहीत आहे. V1 घेतला आपण इनिशियल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इथपर्यंत. बरोबर आहे. इथून हे इथपर्यंत. मग पिस्टन काय होणार, मग मूव्ह होणार. वर्क कोण करेल इथं, गॅस मॉलिक्यूल. म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. असं आहे काय, काय वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग्स. बरोबर आहे. म्हणजे पिस्टन इथून इतकं काय झालं, मूव्ह झालं. म्हणजे इथून एवढं व्हॉल्यूम, पिस्टन चेंज झालं. म्हणजे ह्याच डायग्राममध्ये जर आपण कंटिन्यू केलं याच्यामध्ये, तर हा इनिशियल व्हॉल्यूम जेव्हा हे खाली येणार, हा न्यू पोझिशनवर आला. येस ऑर नो, येस. नीचे आ गया, पिस्टन विल बी कम डाउन्स. म्हणजे याचा व्हॉल्यूम काय झाला, मग इन्क्रीज झाला. किती झाला तो, V2 झाला. म्हणजे वेन ड्युरिंग द एक्सपान्शन द प्रेशर इज डिक्रीज बट व्हॉल्यूम इज इन्क्रीज. प्रेशर P2 आला तर व्हॉल्यूम काय झाला, V2. इथं समजा 10 असेल तर इथं काय झाला, तो 50 झाला. तर वाढत गेला ना व्हॉल्यूम. आलं लक्षात. असं सिलेंडर आहे, एक्सपान्शन झालं, असा झाला तो. म्हणजे हे पोझिशन होऊन तो काय गेला, न्यू पोझिशनवर. ओके. मी आता याच्यातच कंटिन्यू करतो. सो ड्युरिंग द एक्सपान्शन द गॅस इज एक्सपांड, वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. कारण इथं गॅस काय आपला सिस्टीम, आणि पिस्टन सिलेंडर हे काय आहे सराउंडिंग. हे पहिलेच माहिती आहे आपल्याला. कारण कोणतं वर्क कसे करताय आपण आता इथं, एक्सपान्शन वर्क. येस ऑर नो, यस. मग आता इथून हा शिफ्ट झाला, तर ही डायग्राम समजा इथं आली आपली. बराबर है. यहाँ पे तुम्हारा पिस्टन चला गया, इथं समोर असं एक्सटेंड झालं. बरोबर आहे. आता स्मॉल चेंज झालं, काही एवढं होते काय, एकदम थोडं स्मॉल गेलं. हे डिस्टन्स इथून इतकं हे ट्रॅव्हल झालं. हे डिस्टन्स म्हटलं मी dx. बरोबर आहे. तिथं लिहिलं मी चेंज इन डिस्टन्स. चेंज इन डिस्टन्स किती, चेंज इन डिस्टन्स dx. हे कसं एकदम छोटं डिस्टन्स आहे, इन्फायनाइट स्मेली आहे, व्हेरी स्मॉल. व्हेरी स्मॉलच काय नाव होतं आपल्याकडे, इन्फायनाइट्स स्मेली. बरोबर आहे. एकदम मूव्ह झालं. आता मूव्ह झाला तर कशावरते, फोर्स एक्झर्ट झाला या पिस्टनच्या एरियावरते. हा आपण इथं नाव दिला, ए इज द सरफेस एरिया ऑफ पिस्टन. बरोबर आहे. किती व्हॉल्यूम चेंज झाला, आता हा V1 आहे. इथून इतका जर चेंज होत असेल तर तो किती झाला, आता हा V2 झाला. बरोबर आहे. इथं आपण मेन्शन केलं V2 इज अ फायनल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. समझ में आया सबको. ऐसी इनिशियल अपनी ये पोजीशन है. गैस क्या हो रहा तुम्हारा, एक्सपांड. पिस्टन कहाँ जाएगा, नीचे. या पोझिशनवर तर आपला व्हॉल्यूम आपण V1 म्हटला. जसं एक्सपान्शन झालं, पिस्टन कसं आलं, खाली आलं. किती व्हॉल्यूम झाला आपल्यापाशी, V2. आणि हे जे पिस्टन इथून ट्रॅव्हल झालं, किती झालं हे डिस्टन्स, dx. आता या पिस्टनवरती कोण फोर्स लावत आहे, गॅसचे मॉलिक्युल्स. बरोबर आहे. मग आता आपल्याला माहित आहे, वी नो, काय माहित आहे आपल्याला, वी नो द फोर्स एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल्स. किती फोर्स लावत असते सांगा. फोर्स म्हणजे काय होते,
प्रेशर इंटू एरिया, बरोबर आहे, प्रेशर इंटू एरिया, हे सगळं माहीत आहे. एफ इज अ फोर्स आणि पी इज द प्रेशर. कशाचा फोर्स आहे हा? गॅस मॉलिक्यूलचा. प्रेशर कशावर ॲक्ट होत आहे? ह्या पिस्टनच्या सरफेसवर. ठीक आहे. मग आता हे झालं आपल्यापाशी एक इक्वेशन नंबर 1, बरोबर आहे. एफ इज इक्वल टू पी इंटू ए. आता मला सांगा, पिस्टन इथून मूव्ह झालं म्हणजे काय झालं? वर्क डन झालं. वी नो वर्क डन प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. तर वर्क डनचा काय फॉर्म्युला आपल्या तर सांगा मला. वर्क डन म्हणजे काय असते? वर्क डन म्हणजे काय असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे वर्क डनचा. आता वर्क डन बरोबर किती फोर्स आपल्यापाशी? पी इंटू ए. किती डिस्प्लेसमेंट झालेला आहे? dx डिस्प्लेसमेंट झालेलं आहे या पिस्टनचं, बरोबर आहे, dx, बरोबर आहे. पिस्टनचं डिस्प्लेसमेंट झालं a इंटू dx. हे झालं तुमचं वर्क डन. सो p, आता हा जो आहे a इंटू dx, a म्हणजे काय झाला? एरिया झाला त्या पिस्टनचा. dx म्हणजे काय झाला? इथून एवढा व्हॉल्यूम चेंज केला, बरोबर आहे. मग आता असं हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे, असं याच्या आतमध्ये होतं, हे असं मूव्ह झालं म्हणजे a इंटू dx काय होणार? मग तुमचं सांगा मला. व्हॉल्यूम होणार. काय होणार? हा व्हॉल्यूम. कारण एरिया कशामध्ये असते? हा मीटर स्क्वेअरमध्ये, आणि dx कशामध्ये असते? मीटरमध्ये. मग मीटर स्क्वेअर मीटर म्हणजे काय झालं तुमच्याकडे? हे मीटर क्यूब. म्हणजे हा काय झाला? चेंज इन व्हॉल्यूम dv. म्हणजे त्या थी जी असेंबली आहे आपली अशी, इसका व्हॉल्यूम बदल गया ना पूरा, क्योंकि पूरा वो 3 डायमेन्शनल आहे ते पूर्ण. म्हणजे हे पूर्ण एवढं पोर्शन जर पाहिलं आपण तर पूर्ण तेवढा व्हॉल्यूम चेंज झाला. किती व्हॉल्यूम चेंज झाला? तो dv. म्हणजे a इंटू dx म्हणजे काय तुमचा? dv. dv इज नथिंग बट व्हॉट इज? चेंज इन व्हॉल्यूम. dv म्हणजे काय आहे? चेंज इन व्हॉल्यूम, बरोबर आहे. आता इथं बघा, लागलेलं प्रेशर जे आहे तुमचं, हे समजा प्रेशर तुमचं इथं कॉन्स्टंट आहे. प्रेशर इज कॉन्स्टंट. वर्डनचा फॉर्म्युला आपल्यापाशी आला. मग वर्डन इज इक्वल टू पी इंटू dv, बरोबर आहे. मग आता आपल्याला पूर्ण टोटल वर्डन याचं काढायचं आहे. पूर्ण टोटल वर्डन बा इथं काय झालं? आता एक लक्षात ठेवता, नेहमी मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा पूर्ण सिस्टीमचं आपण वर्क काढतो तर तिथं आपण अप्लाय करतो नेहमी इंट्रिगेशन साईन. कोणती साईन लावतो आपण? इंट्रिगेशन्स. ज्यावेळेस आपण काय काढतो? पूर्ण टोटल वर्डन. ये रूम का पाइप ने पूरा टोटल वर्डन निकालना है, तर नेहमी तिथं कोणती साईन येते? इंट्रिगेशन्स. सो वी हॅव टू रिक्वायर द टोटल वर्क डन. आता हे जे झालं हे एका गॅसच्या मॉलिक्यूलसाठी झालं, एकाच गॅसच्या. आपल्याला काय पाहिजे? पूर्ण पाहिजे टोटल. सो टोटल वर्क डन प्रोड्यूस by the system on surrounding. ठीक आहे. टोटल वर्क आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आता इथं लागेल इंट्रिगेशन साईन. 1 to 2 वर्क डन इज इक्वल टू इंट्रिगेशन, हे इंट्रिगेशनचा सिम्बॉल हा, p इंटू dv. जसं आता डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंट टर्म बाहेर येते, तसंच वर्डन इंट्रिगेशनमध्ये सुद्धा कॉन्स्टंट टर्म काय येते? बाहेर येते. हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये पाहसानच. ओके. तर इथं मग तुमच्याकडे फॉर्म्युलाला पहा इथं. आता इथं जर तुम्ही पाहिलं, इनिशियल झाला आपला V1 V2, तर वी हॅव टू गेटिंग द फॉर्म्युला हिअर वर्क डन 1-2. हे नेहमी असं लिहितात ना वर्क डन. तुमच्या पुस्तकात नाही दिलं त्यांनी, पण असंच लिहायला नेहमी लिहितात. वर्क डन 1-2. पी आला कॉन्स्टंट, याचा dvचा असते नेहमी. आता इंट्रिगेशन तुम्ही शिकसान मॅथमॅटिक्समध्ये. dx इज इक्वल टू काय असते? x. आलं लक्षात. तर dvचा काय झाला इथं? v. किती व्हॉल्यूम चेंज झाला? V1 पासून तर V2 पर्यंत. ओके. तर मग आता इथं तुमचा फॉर्म्युला बनला. काय फॉर्म्युला आहे सांगा? p. हे लिमिट्स इथं पुट करायचे नेहमी. हे झालं तुमचं अप्पर लिमिट्स, याला म्हणतात लोअर लिमिट्स. लिमिट म्हणजे तो किती लिमिटमध्ये काम करू राहिला, किती लिमिटमध्ये काम करताय तो? V1 आणि V2. मला जर याच्यामध्ये मूव्ह व्हायचं असेल तर मी कुठून मूव्ह होणार? इथून तर इथपर्यंत, कारण हे माझ्यापाशी लिमिट्स आहेत. मग वहाँ से यहाँ तक जाऊंगा, यहाँ से वहाँ तक जाऊंगा, म्हणजे हे त्याचे लिमिट्स आहे. आता याची लिमिट्स किती आहे?
V1 याच्यासमोर जाते का हा नाही, परत कुठे जाईन वापस V2, बराबर है, ये उसके लिमिट्स है, तो उसके लिमिट्स हमारे पास में आ गए V2 और V1, तो हे पुट करायचं याच्यामध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट V2 मायनस V1, आलं लक्षात. सो दिस इज द वर्क डन प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग P इंटू V2 मायनस V1, किंवा तुम्ही याला हाय फॉर्म्युला तिथं लिहू शकता, वर्क डन इज इक्वल टू P dV. आता हे वर्क डन जर तुम्ही काढलं तर काय ना, प्लस इन की मायनस इन सांगा, प्लस इन की मायनस इन, त्याचं उत्तर प्लसच येणार. का बरं, एक्सपान्शन आणि V2 ची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे ना कोणापेक्षा, V1 पेक्षा. इथं जर पाहिलं आपण V2 इज ग्रेटर दॅन V1, हा समजा जर 10 असेल तर हे किती आहे मग 50 आहे. या फॉर्म्युला जर तुम्ही व्हॅल्यू पुट केली 50 मायनस 10 किती झाली 40. प्रेशर काय किती राहू शकते तिथं, तर वर्डनची व्हॅल्यू काय आली तुमच्यापाशी प्लस आली, कशामध्ये एक्सपान्शन. हे जर तुम्ही जर कॉम्प्रेशन करसान तर तेव्हा तेच व्हॅल्यू ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, निगेटिव्ह होऊन जाईल. आलं लक्षात. सो दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला यू शुड नो. ओके, वर्क डन इज इक्वल टू P इंटू V2 मायनस V1. ओके, तो हे डेरिव्हेशन लिहून घ्या आता.